फक्त संत आहे दादा. कारण आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही झाला इह लोके, परलोक आले सकळे वैकुंठ. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तो त्रैलोकी. जे निर्भय आहे तेच या जीवाला निर्भय बनवू शकतात. विठ्ठल भयमुक्त, चिंतामुक्त, टेन्शन फ्री जगायचं असलं तरी कोणाच्या सज्जनाचा आश्रय करावा, कोणत्या सज्जनाचा आश्रय जावं. आम्ही तर बार बार म्हणतो दादा, जीवनामध्ये ज्यावेळेला माणूस कासावीस होतो ना दादा, ज्यावेळेला कासावीस होतो ना, त्याने ते कासावीस झाल्यानंतर कोणातरी सज्जनाचा आश्रय करावा दादा. बस साधूचा आश्रय सर्वतोपरी कल्याण करणारा आहे साधूचा आश्रय. आणि ही निर्भयता बनवतात दादा, पण जीवाला सुख शांतीची अनुभूती करून देतात. संत भेटीचा संतांनी जवळ केला, संतांनी स्वीकार करावा. धरिती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्याचा, भगवान परमेश्वराची कृपा होण्याकरता साधूचाच आश्रय पाहिजे. संत जीवन असं जीवन आहे, देवाचा आश्रय प्राप्त करून देणार आहे, सुखद अवस्था प्राप्त करून देणार आहे. सर्वतोपरी सुख शांतीची अनुभूती. सुख एक येचे ठाई, बहुपायी संताच्या, मनवोनी केला वास, नाही नास ती ठाई. सुख शांती भय निरसली खंती. कशामुळे? संतांनी माझा स्वीकार केला, सांभाळलं दादा. तुम्ही एवढं काय त्रेतायुगामधले पाहन झालं. त्रेतायुगामध्ये त्या शबरी मातेची कथा पाहणार. शबरी मातेला निर्भय बनवण्याकरता त्या मातंग ऋषींच्या आशीर्वादाने, नाही तर सर्व इतर लोक होते. मातंग ऋषींनी शबरी मातेला सांगितलं, शबरी काळजी करू नको. कारण मातंग ऋषींचं निर्वाण झाल्यानंतर शबरी माता दुःख करायला लागली, चिंता करायला लागली. शबरी मातेला सांगितलं, दुःख चिंता करण्याचं काही कारण नाही. या जागेवर किती काही काळानंतर तुला ह्या जगाचा मालिक तुला दर्शन देणार आहे, भेट देणार आहे, काळजी करू नको. शबरी माता निर्भय झाली, निश्चिंत झाली. आणि म्हणून भय निरसली खंती, भयाचा निराश होतो. तुम्ही सांभाळ, संतांनी सांभाळ करावा लागला. कोणी आमच्यासारखे असे बावळट माणसं किती भेटले, किती दिलासा दिला तरी दादा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दादा यांनी नुसतं पाठवून हात फिरवला, कुरवाळला. धरिती द्या ते संत, मोठ्यांनी स्वीकार करावा, मोठ्यांनी सांभाळाची रक्षणाची जबाबदारी घ्यावी. कारण इतर लोकांना काय पोह नये कासे लावी आणि काशी, म्हणावे त्या मूर्खाशी काय. आता माझे तुकोबरांच्या स्वतःला पोहता येत नाही आणि मी तुम्हाला घेऊन जातो म्हणणारा किती मूर्ख असेल. विठ्ठल या व्यवसायातून ज्यांना सिद्ध अवस्था प्राप्त झाली, जी सिद्ध कोटीची, माझे तुकोबरांची सिद्ध अवस्था, तुकोबरा अवतार सिद्ध महापुरुष आहे, सिद्ध कोटीची अवस्था आहे, पैलतराचे साधक आहे तुकोबरा आहे. तो संतांनी जवळ केल्याचा, स्वीकार केल्याचा आलेला अनुभव तुकोबरा म्हणतात. भय निरसली खंती. काय भय गेलं? भय हेच आहे, जन्म मरणाची काहीशी चिंता, तुझ्या शरणागता माय बापा पांडुरंगा. जन्म मृत्यू स्वप्न सारिखी, आपत्यान दिशे पारिखी. तुका म्हणे अखंडित सुखी, वाणी वदे मुखे प्रेमामृताची. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणाई आधी राहिलो मरून. साधूच फक्त निर्भय बनवू शकतो. विठ्ठल टेन्शन फ्री, चिंता मुक्त जगायचं असेल ते साधूचा आश्रय, देवाची शरणागती काफी आहे. पण देवाची शरणागतीपर्यंत पोहोचवणारे संत आहेत. म्हणून तुकोबरांचा भयाचा निराश झाला, खंत गेली. काय होईल कसं होईल ही चिंताच राहत नाही बरं का दादा. एकदा का दादा कोणातरी सज्जनाने आपल्याला सांभाळायची, रक्षणाची जबाबदारी घेतली. साधूचा आश्रय एकदा का मिळाला का दादा. अनेक महापुरुष दादा या विश्वामध्ये आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो हे त्यांच्या शिकवणीचं, त्यांच्या दया कृपा करुणेचं फल आहे दादा. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो, आजची प्रसन्नता आहे, आज आनंद आहे, आज भजनानंद आहे, हे त्यांनी सांभाळण्याचे लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल.
अनेकांचं जीवन दीक्षित झालं, प्रकाशित झालं, उद्बोधित झालं.